आज आपण इथं हात शेवई बघणार आहे किंवा यालाच काठीवरची शेवई असं सुद्धा म्हणतात। आजच्या व्हिडिओमधील शेवई माझ्या मामी दाखवतायत। शेवईची प्रत्येक तार अगदी एकसारख्या जाडीची आलेली आहे। या शेवया करण्यामध्ये त्या अगदी एक्सपर्ट आहेत। या शेवया कशा करायच्या ते बघूया। चला व्हिडिओला सुरुवात करूया। इथं जरी तुम्हाला प्रमाण वाटीचं दिसत असलं तरी सुद्धा तुम्हाला मेजरिंग कपनुसार मी प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। चाळून घेतलेला मैदा आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे। याचा एक सिक्रेट असा आहे की मीठ याला जास्त झालं तरी शेवयाची तार तुटते आणि कमी झालं तरी सुद्धा शेवयाची तार तुटते। म्हणून मैद्याच्या प्रमाणानुसारच याला मीठ वापरायचं आहे। शीग लावून बरोबर 1 वाटी इथं मैदा घेतला होता। त्याच वाटीनं बरोबर अर्धा वाटी पाणी आपल्याला इथं मैदा मळण्यासाठी लागलेला आहे। हा मैदा साधारण चपातीच्या पिठासारखा घट्ट मळायचा आणि ओलं कापड घालून अगदी अंगाबरोबर त्याला झाकून ठेवायचं, म्हणजे भिजवलेला रुमाल अंतराळी राहिला नाही पाहिजे। 2 तासांनी बघूया। पीठ परत एकदा व्यवस्थित मळून त्याचे 4 गोळे करून घेतलेले आहेत। इथं एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की पीठ भिजवल्यानंतर शेवया सगळ्या करून होईपर्यंत अजिबात फॅन लावायचा नाही किंवा AC कूलर ऑन करायचे नाही। 4 गोळ्यापैकी 1 गोळा घेतलेला आहे। तुपाचा हात लावून स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे लांबट आकारामध्ये करून घ्यायचे आहे। 1 गोळा करून झाल्यानंतर याच पद्धतीने दुसरा, तिसरा आणि चौथा असे 4ही गोळे करून घेतलेले आहेत। व्हिडिओ बघताना तुम्हाला लक्षात येईलच की प्रत्येक गोळा अगदी प्रत्येक वेळी ओल्या कापडाने झाकून ठेवला जात आहे। याला अजिबात उघड्यावर ठेवायचं नाही की जेणेकरून त्याला क्रस्ट चढेल। दुसरं अजून एक छोटं ताट घेतलेलं आहे आणि त्या ताटाला तुपाचा हात लावून घेतलेला आहे आणि स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे हातावर थोडंसं पीठ लांबवून घ्यायचं आहे। बऱ्याच वेळा या शेवया रव्या मैद्याच्या सुद्धा केल्या जातात आणि गहू ओलवून त्याची सुजी काढून सुद्धा केल्या जातात। आज आपण फक्त मैद्याच्या शेवया बघतोय। या शेवया थोड्याशा झटपट होतात। गहू ओलवून त्याची सुजी काढून शेवया करताना किंवा रव्या मैद्याच्या शेवया करताना त्याला पीठ खूप कुटावे लागते, त्याशिवाय त्याची बारीक तार तयार होत नाही। तसं मैद्याच्या शेवयाला अजिबात करावे लागत नाही। या शेवया त्या तुलनेत फार झटपट होतात, म्हणून इथं मैद्याच्या शेवया करून दाखवलेल्या आहेत। जर तुम्हाला रव्या मैद्याची शेवई करायची असेल तर त्याचं प्रमाण सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। हातावर शेवई वळताना प्रत्येक वेळी हाताला तूप लावून घ्यावे लागते, म्हणजे शेवईची तार ही अखंड राहते आणि हाताला चिकटत नाही। खरं तर हा व्हिडिओ पूर्ण निरीक्षणाचाच आहे। चला तर बघूया या शेवया कशा केल्या जातात।
इथं आपल्याला शेवया आता हातावर घ्यायच्या आहेत. एका वेळी तुम्ही 2 किंवा 3 किंवा 4 गोळे घेऊ शकता. पण जे नवशिके आहेत त्यांना जर हा प्रयोग करायचा असेल तर त्यांच्यासाठी फक्त एका गोळ्याच्या शेवई हातावर घेऊन दाखवलेले आहेत. इथं माझा काठीवरील शेवई किंवा हात शेवईचा व्हिडिओ कंप्लीट होत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा. परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.